ओके, काल आपण ऍसिडिक बफरचं पीएच डिटर्मिनेशन इक्वेशन पाहिलं होतं. त्याच्या पुढचं पण आपण डिस्कस करतोय. सो पीएच डिटर्मिनेशन ऍसिडिक बफर, pH determination of acidic buffer. त्याच्या आता पुढच्या गोष्ट आपण बघूया, pH रेंज वगैरे ते काय सगळं आपण पाहून घेऊया. बघा, सो दॅट इक्वेशन वॉज pH इज इक्वल टू pK प्लस लॉग ऑफ concentration of salt upon concentration of acid. Concentration of acid. आणि हे इक्वेशन जे व्हॅलिड आहे दॅट इज अप टू 1/10 लेस देन इक्वल टू concentration of salt upon concentration of acid less than equal to 10. या रेंज मध्ये हे इक्वेशन व्हॅलिड आहे. इन दिस रेंज दिस इक्वेशन इज व्हॅलिड. इक्वेशन इज व्हॅलिड. ओके, ठीक. तर बेसिकली यामधून आपण काय शिकू शकतो की बेसिकली यामध्ये एवढाच पार्ट आहे की समजा जर आपण स्केल पाहिली तर त्या स्केलमध्ये समजा मी या ठिकाणी जर घेतलं फॉर एक्झाम्पल, आता एक सॉल्ट अपॉन ऍसिड म्हणजे सॉल्ट मधून येणारा आयन घ्या CH3CO मायनस आणि डिवाइड बाय ऍसिड आहे CH3COH. ह्या दोघांचा रेशो ऍक्च्युअली या रेंज मध्ये पाहिजे असं म्हटलेलं आहे. ओके, याला आपण या ठिकाणी लिहिलं 1/10 आणि इथे 10 लिहिलं. तर 1/10 10च्या मध्ये जर हा रेशो असेल तर त्याला आपण करणार ऍसिडिक बफर याने सॉल्व्ह करणार आपण. आणि जर हा 1/10 पेक्षा कमी झाला, 1/10 पेक्षा कमी झाला की pH इज डिटरमाइंड बाय वीक ऍसिड ओनली. 1/10 पेक्षा कमी झालं की pH इज डिटरमाइंड बाय वीक ऍसिड. आणि जर 10 पेक्षा जर मोठा झाला तर ऍट दॅट टाइम pH इज डिटरमाइंड बाय सॉल्ट हायड्रोलिसिस. बर, हे कशामुळे सांगतो मी तुम्हाला. बघा, आता याच्यामध्ये होतं काय की फॉर एक्झाम्पल या दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करता येतं. समजा मी तुम्हाला रिएक्शन लिहून दाखवली की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडिया येईल की आपण ह्या व्हॅल्यू ह्या रेंज मध्ये का घेतो. ओके, फॉर एक्झाम्पल काय की CH3COH dissociates into CH3CO minus plus H plus. ओके, किंवा ह्याच्या डिटेलमध्ये फार जायची गरज नाही कारण आपल्याला फक्त यामध्ये रेशोच हवाय. तुम्ही असं इमॅजिन करा की 10 पेक्षा जास्त जर व्हॅल्यू वाढली की सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं ऍसिडच्या कंपॅरिझन मध्ये, कारण रेशो वाढेल तसं आपण हा सॉल्ट आपण ऍसिडचा रेशो सांगितलं. मग रेशो ज्यावेळी 10 पेक्षा मोठं होईल त्यावेळी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल. त्यामुळे pH डिटरमाइंड बाय सॉल्ट हायड्रोलिसिस असं पण म्हटलेलं. मग त्यावेळी ऍसिड शिल्लक राहणार नाही. आणि जर सॉल्ट अपॉन ऍसिडचा रेशो जो आहे तो 1/10 पेक्षा कमी झाला तर याचा अर्थ ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि त्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी होतं. आणि त्या केसमध्ये मग pH डिटर्मिनेशन आपण करतो बाय वीक ऍसिड.
असंच तुम्ही लक्षात ठेवा त्याला. बाकी ते टायट्रेशनचं वगैरे आहे, बिफोर इक्वलन्स पॉईंट, आफ्टर इक्वलन्स पॉईंट वगैरे सगळ्या गोष्टी असतात. ते आता नको, मी सगळं ते बफर सोल्युशनचं कम्प्लीट करतो, नंतर मग तुम्हाला ते बिफोर इक्वलन्स वगैरे काय, टायट्रेशन काय असतं, सगळ्या गोष्टी असतात. तर ऍट अ टाइम आयनिक मध्ये सगळ्या गोष्टी लिंक करणं सोपं नाही. नाहीतर मी हे शिकवणार तुम्हाला, मी सगळ्या गोष्टी लिंक करताना सांगितलं की मग तुम्हाला अजून मग डोकं जास्त ताणील. कारण मला माहिती आहे ऑलरेडी तुम्ही पण आता भरपूर अभ्यास करता केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्सचा. मी पण तुमच्यामधून गेलेलो आहे, मी पण अभ्यास केला तिन्ही विषयांचा. असं नाही की फक्त केमिस्ट्रीचा अभ्यास केला. त्यामुळे आता सध्या मी ज्यावेळी सांगितले त्या गोष्टी नाही सांगितलं, फक्त तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके. नाव द नेक्स्ट पॉईंट इज, एवढंच फक्त रेंज लक्षात ठेवा. ह्याच्यात काही क्वेश्चन वगैरे काय नाही विचारत. कन्सेप्ट पण आहे याला, पण मला नाही वाटत की आता सध्या गरज यायची, म्हणून फक्त तेवढं लक्षात ठेवा. सॉल्ट वाढला की सॉल्ट हायड्रोलिसिस, वीक ऍसिड वाढलं की वीक ऍसिड पीएच डिटर्मिनेशन करायचं, आणि दोघांच्या मध्ये आलं की पीएच इज डिटर्मिन्ड बाय ऍसिडिक बफर. बस एवढं लक्षात ठेवायचं. Okay. Now, the next point is that okay. Next point is that buffer range. बफर रेंज म्हणजे काय की कुठलाही बफर सोल्युशन किती पीएच रेंज मध्ये चालतं. बफर रेंज म्हणजे काय, बेसिकली हा बफर सोल्युशन जे आहे मिनिमम किती पीएच मध्ये काम करू शकतो आणि मॅक्झिमम किती पीएच मध्ये काम करू शकतो, त्याला म्हणतात बफर रेंज. ऍक्च्युली बफर सोल्युशनचे बेसिक पर्पज काय, की सोल्युशन ते स्वतःचा पेज चेंज करू देत नाही, किंवा दिलेलं बफर ज्याच्यावर टाकाल ना तुम्ही त्या सोल्युशन तो पेज चेंज करू देत नाही. इट रेजिस्ट, इट प्रोव्हाइड्स अ रेजिस्टन्स टू चेंजेस पीएच. मग ह्याची पण रेंज असते, मिनिमम पेजवर किती काम करता येतं किंवा मॅक्झिमम पेजवर किती काम करता, त्याला रेंज असते. आणि मग ती रेंज काढण्यासाठी पुन्हा आपण हेच वापरायचं आणि हे याच्यामध्ये पुट करायचं इक्वेशन मध्ये. जर तुम्हाला बफर सोल्युशनची, कुठल्याही बफर सोल्युशनची मिनिमम पीएच रेंज जर पाहिजे असेल, तर व्हॉट यू कॅन डू, यू कॅन पुट सॉल्ट अपॉन ऍसिड रेशो. मिनिमम किती आहे बाबा, 1/10 आहे. तो 1/10 आपण पुट करूया त्या पीएचच्या व्हॅल्यू मध्ये, इथं इथं पुट करायचं, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बफर रेंज भेटेल. पीएच इज इक्वल टू पीकेबी. मला सांगा, सॉल्ट अपॉन ऍसिडचा रेशो जो आहे तो 1/10 आहे, म्हणजे लॉग ऑफ 1/10 या ठिकाणी येतो. log of 1/10. Therefore, pH is equal to pKb. हे 10 वरती घ्या, म्हणजे याचा अर्थ मायनस ऑफ लॉग 10 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. तर pH ची मिनिमम रेंज ही pKb -1 आली बफर साठी. म्हणजे बफर सोल्युशन एवढ्या मिनिमम पीएच वरती काम करू शकतो आणि स्वतःचा पीएच बदलू देत नाही. या मिनिमम रेंजला जरी आला तरी स्वतःचा पीएच बदलायला देत नाही. ओके. आणि मॅक्झिमम रेंज किती दिली, तर तेच सॉल्ट अपॉन ऍसिडचा हा जो का रेशो आहे तो आपण इक्वल टू 10 पुट करा. मग 10 पुट केल्यावर मी पुढे सोडवत नाही, तुम्हाला तर कळलं, इकडे मायनस झाले म्हणजे तिकडे प्लस होणार ना. मग पीकेबी +1 ही मॅक्झिमम रेंज आहे आणि मिनिमम रेंज पीकेबी -1 ची. कसं काय बाबा, इथं 10/1 करा ना, मग 10 वाले 1 झाले, मग ते प्लस राहणार तिथं. तर ह्याला म्हणतो आपण बफरची रेंज. बफर रेंज म्हणजे याला आपण जर या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला की कुठलीही बफर रेंज जी असते ती कशी काम करते, एकतर लेस दॅन इक्वल टू पीकेबी +1 किंवा लेस दॅन इक्वल टू पीकेबी -1. या रेंज वरती तो काम करू शकतो. ओके. मग क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला शिकवलंय रेंज कशी काढायची. तर बघा, समजा आपल्याला ऍसिड दिलेलं आहे, सॉरी मी पीकेबी घेतलं वाटतं, पीके ए घ्यायला पाहिजे ना इथे. अजून आपण ऍसिडिक मध्ये, मी डायरेक्टली उडी मारली बेसिक वर. ओके.
ओके, तर ही आपली रेंज आली. तर क्वेश्चन फॉर्म मध्ये आपण बघा, एक आपल्याला ऍसिड दिलेलं आहे आणि त्या ऍसिडचा आपल्याला के दिलेला आहे 10⁻8. 10⁻8. मग देअरफॉर आपल्याला यावरून पीके जो भेटतो तो 8 भेटतो. मग याची जी काही बफर रेंज आहे या सोल्युशनची ती आपल्याला काढता येते. आता मग 8 + 1 9, 8 - 1 7 ही त्याची बफर रेंज. आता जेईला वगैरे क्वेश्चन विचारतो तुम्हाला, जेई मेन्सला वगैरे, नीटला वगैरे, तर तो क्वेश्चन असा असतो की याच्यावरती बेस्ट बफर कुठला, बेस्ट बफर, ते तुम्हाला क्वेश्चन विचारतात की याच्यामधला बेस्ट बफर कुठला. ओके, आता ऍसिडिक बफर सगळं आपलं कॅल्क्युलेशन कम्प्लीट झालेलं आहे. बफर रेंज म्हणजे की मिनिमम किंवा मॅक्झिमम पेजची रेंज की ज्याच्यामध्ये बफर तुमचं काम करतोय. मग ती इक्वेशनची जी व्हॅलिडिटी आहे त्याच्यावर आपण काढलेलं आहे. आणि हाच एक चार्ट एक लक्षात ठेवा की पेज डिटर्मिनेशन कोणत्या केसमध्ये कसं करायचं. बेस्ट बफर म्हणजे काय, की असा बफर सोल्युशन की जे पीएच चेंज साठी रेजिस्टन्स जे देईल ते मॅक्झिमम देईल. म्हणजे बघा, अ सोल्युशन whose resistance for pH change, whose resistance for change in pH, whose resistance for change in pH is maximum, is maximum. मग तुम्हाला ते विचारतील की रेजिस्टन्स इन पीएच चेंज इन मॅक्झिमम आहे. मग त्यासाठी पीएच ची व्हॅल्यू किती पाहिजे. बघा, बेस्ट बफर कुठला असतो की ज्याचा सॉल्ट अपॉन ऍसिडचा रेशो हा इक्वल टू 1 असतो. हे लक्षात ठेवायचं. बेस्ट बफर म्हणजे ज्याचा सॉल्ट अपॉन ऍसिडचा रेशो इक्वल टू 1 असतो. ते पुढे आपण बफर ऍक्शन बघणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते कळेल हा रेशो 1 का घेतला जातो. फक्त लक्षात ठेवा टेंटेटिव्हली की बेस्ट बफर की याचा सॉल्ट अपॉन ऍसिडचा रेशो इक्वल टू 1, त्याला म्हणतो आपण बेस्ट बफर. मग त्यावेळी विचार करून बघा, आता बेस्ट बफर जर आपण सॉल्ट अपॉन ऍसिडचा रेशो 1 घेतलं की लॉग 1 ची व्हॅल्यू 0 होणार. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 होणार आणि लॉग 1 ची व्हॅल्यू जर 0 झाली तर पीएच इज इक्वल टू पीके. Therefore, pH is equal to pK. बर, आता लॉजिकली तुम्ही याच्यामागचं कारण पण विचार करू शकताय. लॉजिकली कारण विचार करू शकताय. बघा, सॉल्ट अपॉन ऍसिडचं रेशो इक्वल टू 1 घेण्याचं कारण काय असावं बेस्ट बफर, तर इथं सांगतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात पण राहील. कन्सेप्ट क्लिअर असेल तर लक्षात राहतं. एक काम करतो तुम्ही बघा, ऍसिडिक बफर मध्ये काय काय असतं, वीक ऍसिड प्लस इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस, ओके, सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. आता वीक ऍसिडचं आपण एक्झाम्पल घेतलं ऍसिडिक ऍसिड CH3COH. ओके, ही ऍसिड म्हणून काम करणार. आणि सॉल्ट मधला जर कंपाऊंड बघितलात ना, तो CH3CONA हा कंपोनंट आहे. मग CH3CONA जो आहे त्याच्यामध्ये CH3CO- आणि Na+. ऍक्च्युअली ऍक्टिव्ह आहे त्यातला हा आहे, हा नाही ऍक्टिव्ह. पण CH3CO- हा पाण्यामधून काय उचलतो रे, H+ ला, आणि काय सोडतो मग OH-. मग याचा अर्थ हे काय बेसिक कंपोनंट आहे ना. हा बफर सोल्युशन मधला हा बेसिक कंपोनंट आहे आणि बफर सोल्युशन मधला ऍसिडिक कंपोनंट आहे. मग एक लॉजिकल विचार करा, पीएच चेंजला बफर रेजिस्ट करतो कशामुळे, ह्या दोन कंपाऊंड मुळे ना. ह्या दोन कंपाऊंड मुळे तुम्ही इमॅजिन करा, एखाद्या कंटेनर मध्ये माझ्याकडे ऍसिडिक बफर तुम्ही टाकला असं म्हणजे बफर सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये ऍसिडचे कंपोनंट आहे समजा CH3COH प्लस, बेसचा कंपोनंट आहे CH3CO-. हा,
आणि बेसचं कंपोनंट आहे CH3CO मायनस, हा बेस म्हणून काम करतो. अँड दिस इज अ बफर सोल्युशन, जे स्वतःचा पीएच मध्ये ड्रास्टिक चेंज होऊ देत नाही किंवा पीएच बदलू देत नाही. कशामुळे बघा ना, तुम्ही विचार करून बघा, जर बाहेरून या सोल्युशन मध्ये जर मी OH मायनस टाकला, बाहेरून या सोल्युशन मध्ये जर मी OH मायनस टाकला, तर याचा अर्थ हा जो ऍसिडिक ऍसिड आहे ना, ऍसिडिक ऍसिड, तो आता ऍक्टिव्ह होईल बघा. OH मायनस टाकला ऍसिडिक ऍसिड ऍक्टिव्ह होईल. कसं काय बाबा ऍसिडिक ऍसिड ऍक्टिव्ह होईल? रिएक्शन बघा ना ऍसिडिक ऍसिडची काय आहे, CH3COH give rise to CH3CO minus plus H plus. ऍसिड बेस एकमेकांची जानी दुश्मन. जर बाहेरून बेस टाकलात ना, तर ऍसिडिक ऍसिड म्हणणार ये आता तुला खाऊनच टाकतो. मग CH3COH फॉरवर्ड डिरेक्शनला स्पीडनं रिएक्शन करायला सुरू करेल आणि CH2COH फॉरवर्ड डिरेक्शनला स्पीड रिएक्शन करून जास्तीत जास्त H प्लस ला प्रोड्यूस करेल, की जेणेकरून हा H प्लस ह्या OH मध्ये संपून टाकेल, म्हणजे सोल्युशनचा पीएच जो पूर्वी होता तोच पुन्हा राहील. ओके, हे नंतर बफर ऍक्शन मी डिटेल मध्ये शिकवणार आहे, डोंट वरी. एक टेंटेटिव्ह आयडिया दिली नेमकं काय घडत असं या बफर सोल्युशन मध्ये, बफर काय शिकतो, का शिकतो आपण. ओके, आता उलट झालं की सोल्युशन मध्ये समजा H प्लस जर प्रोड्यूस व्हायला लागले, H प्लस टाकलेत, तर ऍसिडिक ऍसिड समोर जाणार नाही. तो म्हणणार, ऍसिडिक ऍसिड म्हणणार बाबा H प्लस येतोय, हा माझ्या ओळखीचा माणूस आहे, याला मी काय करणार नाही. मग तिथं काम करणार त्या सॉल्ट मधला CH3CO मायनस. मग सॉल्ट बसला नाही या ठिकाणी, सॉल्ट मधला CH3CONA हा डिसोड करणार स्वतःला स्पीडनं, आणि CH3CO मायनस आणि Na प्लस तर रिएक्ट करायला जाणार नाही. हा CH3CO मायनस त्यासोबत रिएक्ट करायला पुन्हा प्रोड्यूस करेल CH3COH. मग H प्लस आलेला सगळं खाऊन टाकलं, म्हणजे सोल्युशनचा जो पीएच पूर्वी होतो तो आता आहे. म्हणजे सोल्युशन मधलं सोल्युशनचं पीएच चेंज झालेलं नाहीये. तर ह्याला म्हणतात बफर ऍक्शन. रेजिस्टन्स इज द चेंज इन द पीएच. रेजिस्टन्स इन द चेंज इन द पीएच. मग तुम्ही विचार करा, बेस्ट बफर काय असतो? बेस्ट बफर काय असतो? ए सोल्युशन हुज रेजिस्टन्स फॉर चेंज इन पीएच इज मॅक्झिमम. आणि ती केस बाळगणं तर लॉजिकली मॅथमॅटिकली तुम्हाला कळते की त्यासाठी हा ऍसिडचा कंपोनंट आणि हा बेसचा कंपोनंट दोघं पण सिग्निफिकंट पाहिजे, दोघं पण जास्त पाहिजेत. मग जास्तीत जास्त दोघं किती जास्त होऊ शकतात? तर दोघांचा रेशो इक्वल टू 1च होऊ शकतो ना. आणि किती होणार? हा सॉल्ट आहे आपला, हा सॉल्ट आहे, आणि हा तुमचा वीक ऍसिड आहे त्याच. मग दोघं पण सिग्निफिकंट अमाऊंट मध्ये आपल्याला पाहिजेत, सिग्निफिकंट अमाऊंट. म्हणजे जितका सॉल्ट आहे तितकाच आपण ऍसिड घेतला तर तोच बेस्ट बफर म्हणून काम करतो. दोघांचे पण अमाऊंट सिग्निफिकंट आहे, जास्त आहे, कोणी कमी नाही कोणी जास्त नाही. म्हणजे पीएच चेंज तुम्हाला मॅक्झिमम रेजिस्टन्स फॉर द पीएच चेंज हे मॅक्झिमम भेटणार, हे लक्षात ठेवायचं. मग बस, मग तुम्हाला ते उगाच आर्टिफिशियल वाटायला नको काहीतरी आपण पाठ केले म्हणून, हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. ओके, so this is all about the best buffer. Now acidic buffer आता कंप्लीट झालेत आपले. Now we are moving towards the basic buffer. The basic buffer पूर्ण केले की then we will start solving the numericals. दोनच आहेत, acidic buffer आणि basic buffer. न्यूट्रल बफर कुठला नसतो, आणि न्यूट्रल बफर होऊ शकत नाही. कसं करणार? पाणी
पाणी नाही बफर सोल्युशन. पाणी ऍक्च्युली वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट आहेत H प्लस आणि OH मायनसचे, पण तरी सुद्धा पाण्याचा pH चेंज होतो. तो कशामुळे? कारण पाणी वीक इलेक्ट्रोलाइट आहे, ते काय करू शकणार नाही पाणी त्या ठिकाणी, pH बदलून जातो. नेक्स्ट पॉइंट, बेसिक बफर. आता बेसिक बफर काय बघूयात आपण. ही डेफिनेशन बघा, सेम आहे ऍसिडिक बफर सारखी आहे. अ सोल्युशन कंटेनिंग वीक बेस. आता बेसिक आहे म्हटलं वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड और वीक बेस अँड इट्स कॉन्जुगेट ऍसिड. बस एवढंच आहे, सेम आहे, काहीच नाही. जस्ट बेसिक बफर म्हणजे ऍसिडिक बफरचं रिफ्लेक्शन आहे. वीक बेस प्लस इट्स सॉल्ट with strong acid, weak base and its conjugate acid. बस. म्हणजे काही एक्झाम्पल बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल NH4OH हा झाला वीक बेस, प्लस ते सॉल्ट्स कुठले कुठले घेऊ शकताय. NH4Cl हा जो सॉल्ट झाला विथ HCl झाला. NH4 ट्वाइस SO4 हा H2SO4 सॉल्ट आहे. किंवा सॉल्ट वेगवेगळे करू शकताय. कुणाचा सॉल्ट याचा विथ स्ट्रॉंग ऍसिड हा HCl सोबत आहे, H2SO4 सोबत आहे, आणि हा नायट्रिक ऍसिड सोबत आहे बघा, NH4NO3. दिस इज विथ नायट्रिक ऍसिड, दिस इज विथ H2SO4, दिस इज विथ HCl. मोस्ट ऑफ द केस मध्ये काय काय वेळा मुलांना दरवेळी वाटतं की सर NH4OH च्या ऐवजी जेई मेन नीटवाले कन्फ्युज करतात, NH4OH च्या ऐवजी NH3 देतात. पण NH3 आणि NH4OH काही वेगळं नाही, तेच आहे ते. NH3 चं ऍक्वियस सोल्युशन म्हणजे NH4OH असतं रे. हा, आता NH3 ऍक्वियस म्हणजेच NH4OH आहे, आणि त्याचा कॉन्जुगेट ऍसिड म्हणजे NH4 प्लस, हा झाला कॉन्जुगेट ऍसिड. एका एकचा फरक आहे दोघांच्या मध्ये. आणि तुम्ही लक्षात घ्या की पुन्हा पुन्हा सांगणार नाही मी, NH3 प्लस वॉटर म्हणजेच NH4OH आहे. कसं काय बाबा, NH3 मध्ये नायट्रोजन कडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो. लोन पेअर हा पाण्यामधून H प्लस ला गेन करतो. H प्लस ला आपल्याकडे ओढून घेतो आणि तयार करतो NH4 प्लस आणि OH मायनस. मग ते NH4 प्लस ला OH मायनस जोडला, मग काय झालं, NH4OH झालं ना. ते बघा दोन्ही वेगळं नाही ते काहीच. ओके, तिसरं घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल. बेसचं जनरल नोटेशन काय, BOH, आणि त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग एसिड घ्या, HCl BCl घेतला. चौथं घ्या BOH आणि त्याचा कॉन्जुगेट ऍसिड B प्लस. फिफ्थ एक्झाम्पल, समजा काही काय वेळा बदल म्हणून जेई मेन आणि नीटवाले काय करतात, CH3 मिथिलामाइन, CH3NH2, जेवढा अमोनियाचे कंपाऊंड असतात ना ते सगळे बेस असतात, वीक बेस, आणि त्याचा सॉल्ट CH3NH3 प्लस असं जर दिला तर बघा हा बेस आहे आणि हा त्याचा कॉन्जुगेट आयन आलाय बघा NH3 प्लस. तुम्ही CH ला सोडून द्या, कॉन्जुगेट आयन मध्ये एक एक्स्ट्रा हायड्रोजन असतो, बघा इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. बेसच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये एक हायड्रोजन एक्स्ट्रा असतो, किंवा त्यालाच ते तुम्हाला Cl मायनस जोडून देतील तरी सुद्धा हा सॉल्ट झाला, आणि हा वीक बेस आणि त्याचा सॉल्ट झाला. किंवा CH3NH2 मिथिलामाइन प्लस CH3NH3 प्लस,
हा वीक बेस आणि त्याचा हा कॉन्जुगेट ऍसिड, सीएल जोडला HCl मधून तर तो झाला सॉल्ट. किंवा अजून एक देईल तुम्हाला एक्झाम्पल, तो CH3NH2 प्लस याचा सॉल्ट घेऊयात आपण CH3NH3 प्लस ट्वाइस SO4, म्हणजे हा H2 सोबतचा सॉल्ट आहे आणि हा वीक बेस आपला, हा वीक बेस आणि त्याच्याबरोबर हा सॉल्ट आहे. ओके, n नंबर ऑफ इक्वेशन तुमची यातून तयार होतील, त्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचण नाही हे लक्षात घ्या. यू कॅन फॉर्म n नंबर ऑफ इक्वेशन्स. मी तुम्हाला परीक्षेला विचारलेले सांगतोय, इम्पॉर्टंट. अजून एक आहे ऍनिलिन. एक हायड्रोजन एक्स्ट्रा पाहिजे कॉन्जुगेट आयन मध्ये. हा वीक बेस आहे, त्याचा हा कॉन्जुगेट ऍसिड आहे. एक हायड्रोजन एक्स्ट्रा बघा काय एक्स्ट्रा आहे, कारण ते ओढून घेतलं ना नायट्रोजन कडे. एक लोन पेअर आहे की नाही, इलेक्ट्रॉनची पेअर आहे. म्हणजे हा जो अमोनियम बेस असतो ना तो इलेक्ट्रॉन रिच असतो. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन असतात भरपूर. H+ हा बिचारा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. अँड NH अमोनियम जे असतात ना ते इलेक्ट्रॉन रिच असतात. मग प्रत्येक ऍटम, प्रत्येक आयॉनला इलेक्ट्रॉनची गरज असते. हा त्याला देतो म्हणून त्याच्याकडे हायड्रोजन वाढतोय ना. तुम्हाला तेवढं लॉजिक लक्षात राहिलं पाहिजे, हायड्रोजन का वाढतो कॉन्जुगेट मध्ये. तर आणि ब्रॉन्स्टेड-लोरी थिअरमनुसार काय की बेस म्हणजे जो H+ ला ऍक्सेप्ट करतो, त्याच्यानुसार सुद्धा मग कॉन्जुगेट ऍसिड मध्ये एक हायड्रोजन एक्स्ट्रा आला पाहिजे. आणि एक हायड्रोजन एक्स्ट्रा आला तर तो ऍसिड H+ ला डोनेट पण करू शकतो ना मग. ओके, मला वाटतं 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. 8, 9 असेल बहुतेक, नाही 8 असेल बरोबर. 9th नंबर एक्झाम्पल आहे. वीक बेस अजूनही घेतला, झिंक हायड्रॉक्साईड हा एक वीक बेस आहे. त्याचा सॉल्ट म्हणजे एक OH काढा आणि जोडा Cl, कारण OH मायनसची जागा घेतली Cl मायनस न. किंवा 10th एक्झाम्पल आहे ZnOHCl प्लस ZnCl2 हा त्याचा सॉल्ट. वीक बेस, सॉल्ट आणि वीक बेस. बरं, हे सगळे एक्झाम्पल आता बघितलेत आपण. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द बेसिक बफर. बस एवढंच आहे. बेसिक बफर पण फार सिंपल आहे. ऍसिड बफर सारखं मी आता काही बाकीचे क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह नाही करणार बेसिक बफरचे. ऍसिड बफर मध्ये आपण सफिशियंट प्रॅक्टिस केलेलं आहे. नाव आय एम गोइंग टू फाइंड आउट द POH ऑफ बेसिक बफर. आता इथे POH काढायला लागेल, डायरेक्टली पीएच निघणार नाही. ओके, मग JEE मेन्सला वगैरे काय करतात, तुम्हाला बेसिक वीक बेस देतील आणि त्याचा कॉन्स्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन देतील आणि त्याचा सॉल्ट देतील NH4Cl आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन C1 देतील आणि विचारतील POH काढा, pH काढा वगैरे. एक लक्षात घ्या, सॉल्ट सगळे स्ट्रॉंग असतात ना. एव्हरी सॉल्ट इज स्ट्रॉंग. स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट कधी द्यायचं नसतो ना, कारण जे स्ट्रॉंग असतात ते 100% डिसोड होतात. 100% डिसोसिएशन म्हणजे अल्फा इज इक्वल टू 1. त्यामुळे यांचा कॉन्स्टंट देत नाहीत म्हणून लिहित नाही. पण हा वीक जो असतो तो 100% डिसोड नाही करत म्हणून त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुळे आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं. बरं, हा जर क्वेश्चन तुम्हाला जे ऍडव्हान्सला जर विचारला ह्याच्यावरचे बेसिक बफरवरचे, तर तुम्हाला रिएक्शन लिहायला लावून पीएच किंवा पीओएच डिटरमिन करायला लागतील. मग त्यामुळे दोन प्रकारचे क्वेश्चन्स येतात. दोन प्रकारचे क्वेश्चन्स कशात बघूयात आपण. एक आहे NH4OH
प्लस HCl. तुम्हाला म्हणतील की याचे काहीतरी मोल्स दिलेत M1V1. आता मी बेसला नेहमी बी मोल दाखवणार, बेसचे मोल्स फक्त बी दाखवणार आणि ऍसिडचे मोल एन दाखवणार. प्रत्येक वेळी पहिल्यांदा ए येत नाही. आणि विचारतील की बाबा हे बेसिक बफर आहे का पहिला शोधा आणि नंतर मग ठरवा की याचा पीएच किती असेल. मग आपली थिअरी काय आहे, मागच्या पण सांगितलेली, दिलेल्या दोन गोष्टींमध्ये आयन कुठला कॉमन आहे का, नाहीये. मग रिएक्शन लिहायलाच पाहिजे. मग लिहिलं की ह्याच्यानं कळतं हा बेस आहे आणि ऍसिड आहे. ऍसिड बेस दोघं एकमेकांचे जान दुश्मन असतात. तर वॉटर तयार होणार कंपल्सरी. यामध्ये आता वॉटर तयार होणार. वॉटरसाठी हा H गेला आणि हा OH गेला इथून. राहिले का मग शिल्लक NH4Cl. सुरुवातीला दोघे पण तयार होत नाहीत. ओके, आता तुम्ही विचार करून बघा बेसिक बफर होण्यासाठी मला काय लागतं. बेसिक बफर होण्यासाठी मला वीक बेस शिल्लक राहायला पाहिजे आणि त्याला सॉल्ट राहायला पाहिजे, तरच बेसिक बफर करता येईल. फक्त हे दोघं पाहिजेत मला, वीक बेस आणि त्याचा सॉल्ट, वीक बेस आणि त्याचा सॉल्ट. मग वीक बेस मला या ठिकाणी दिसतोय, हा राहायला पाहिजे शिल्लक आणि त्याचा सॉल्ट. मग याचा अर्थ ह्या वीक बेसला मला करायला लागेल एक्सेस रिएक्टंट आणि HCl ला करायला लागेल बाळांनो लिमिटिंग रिएक्टंट. मग जर HCl ला लिमिटिंग रिएक्टंट केलो तर लॅबोरेटरीमध्ये मलाच व्हॅल्यू ठरवायची आहेत ना, की ह्याला कमी घ्यायला लागेल, ह्याला जास्त घ्यायला लागेल. मग जो लिमिटिंग रिएक्टंट असतो, कारण ही रिएक्शन सगळी 1:1 आहे. बघा की पुन्हा हे 1 रिएक्ट झाला बेसचे 1 मोल रिएक्ट झालेत, तर ऍसिडचे पण 1 मोल रिएक्ट झालेत आणि 1 मोलचा सॉल्ट तयार झाला. मग लिमिटिंग रिएक्शन आता हे 1:1 रिएक्शन आहे आणि जेला सगळं 99.99% 1:1 रिएक्शन असतात. चला आता पुढे जाऊयात. लिमिटिंग रिएक्टंट सगळा संपतो, कधी शिल्लक राहत नसतो आणि लिमिटिंग रिएक्टंटच ठरवत असतो की सॉल्ट किती तयार होणार. म्हणजे आपला हा मेन प्रोडक्ट जो आहे ना सॉल्ट, तो किती तयार होणार हे लिमिटिंग रिएक्टंट ठरवत असतो. मग लिमिटिंग रिएक्टंट संपला ए आणि या दोघांच्या मध्ये रिलेशन 1:1 आहे. म्हणजे हा HCl जर 1 मोल संपला तर सॉल्ट 1 मोल तयार होतो, पण ऍक्च्युअली HCl संपला ए तर सॉल्ट झाला तयार ए. 1:1 A:A. हे बेसिक आहे, हे प्रॅक्टिस झालं पाहिजे तुम्हाला. 1:1 A:A. ओके, मग वीक बेस किती राहिला शिल्लक, तर ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन बघा. 1 मोल HCl जर रिएक्ट झाला तर 1 मोल बेस संपतो, पण ऍसिड रिएक्ट झाले ऍक्च्युअली ए मोल, तर हा किती संपणार, मग हा पण संपणार ए मोल. पण राहिला किती शिल्लक B - A, कारण ऑलरेडी मी त्याला एक्सेस केले ना. राहणार शिल्लक की हा राहणार शिल्लक B - A, कारण ऑलरेडी मी त्याला जास्त घेतले की एक्सेस म्हटलं ना ऑलरेडी मी. ओके, मग नंतर मी काय करणार, NH4OH मी कॉन्सन्ट्रेशन काढणार इज इक्वल टू B - A आणि ऍसिड आणि बेसचा जो काही जे काही व्हॉल्यूम मी ऑलरेडी ऍड केलं होतं V1 + V2 ते व्हॉल्यूम, ह्याला मी कॉन्सन्ट्रेशन C म्हणणार. आणि नंतर जो सॉल्ट राहिला शिल्लक त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढणार सॉल्टचं NH4Cl. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे A/V1 + V2 आणि याला मी नाव दिलं C1. बघा तर वरती याला मी नाव दिलं C1 आणि याला नाव दिलं C. हा ते जाऊन दे, मला काय काय राहिलं शिल्लक बघा. राहिला की नाही, वीक बेस शिल्लक राहिला आणि सॉल्ट राहिला शिल्लक, बाकी सगळं संपलेत. आणि ह्यांचा काय आपण वापर करतच नाही ना, सोडून दे इकडे, हे काय डायल्युशन साठी फक्त आहे. पण काल ऍसिडिक बफर मध्ये हा JEE ऍडव्हान्स असं एक क्वेश्चन मी घेतलं, त्यामध्ये मी असं कॉन्सन्ट्रेशन दाखवलेलं नव्हतं, कारण गरज नाहीये कॉन्सन्ट्रेशन दाखवण्याची, पण तरी दाखवले मी. काल ऍसिडिक बफर मध्ये सुद्धा लिहिलं ना मी CH3COH CH3CONA C1, पण C आणि C1 ची व्हॅल्यू मी काढलेली नव्हती. नाही काढलं तर हरकत नाही, का नाही सांगतो. एक लॉजिकली विचार करा, हे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, हे वीक बेसचं आहे. ओके, हे वीक बेस आहे.
हे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आहे? त्याच्या सॉल्टचं आहे विथ स्ट्रॉंग ऍसिड. इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. ही काढण्याची आवश्यकता नाहीये. ह्याच्यात कारण असं आहे, सांगतो बघा. तर मागून बघा तुम्ही, आपल्या बाळांना पीएचचा फॉर्म्युला काय होता? हा फॉर्म्युला होता. सो व्हॅल्यू ऑफ द pH is equal to pK plus log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. समजा तुम्ही जर ऍसिडचं पण कॉन्सन्ट्रेशन जर असंच काढलं असेल, समजा मी उदाहरणार्थ म्हणतोय ऍसिडिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन काढलं तुम्ही काहीतरी, तो शिल्लक राहतो ना. शिल्लक राहतो म्हणजे ए जास्त बी पेक्षा. ए जास्त बी पेक्षा म्हणजे ए मायनस बी V1 प्लस V2. म्हणजे इथं कसं आहे, इथं बी इज मोर देन ए आहे म्हणून बी मायनस ए V1 प्लस V2 आणि इथं ए V1 प्लस V2 असतो कारण लिमिटिंग ऍसिड आहे. इथं ए बी पेक्षा मोठा असतो आणि जो आयॉन आहे सॉल्टचा किंवा सॉल्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, मग ऍसिड जर बेस पेक्षा मोठा असेल तर बेस हा लिमिटिंग पाहिजे म्हणून बी अपॉन V1 प्लस V2 आणि लिमिटिंगच ठरतो ना सॉल्ट किती होतो, हे C1. मग तुम्ही म्हणत असाल की विचार करू पण शकाल की कालच्या त्या जेएडच्या क्वेश्चन मध्ये मी सी आणि C1 का नाही काढले होते? कदाचित विसरून गेला असेल, गडबडीत काढलं असेल, असं पण असेल. असं काही नाहीये बिलकुल सुद्धा. कारण तुम्ही जर रेशो बघितलात ना, पी डिटर्मिनेशनचा फॉर्म्युलाचा रेशो बघितला तर रेशो मला सांगा, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन लिहिलं तुम्ही बी अपॉन V1 प्लस V2, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन लिहिलं ए मायनस बी V1 प्लस V2. पण तुम्ही या ठिकाणी त्याला विचार तर तुम्हाला आला असेल, सगळ्यांना कळले तुम्हाला मला काय म्हणायचंय ते. यू अंडरस्टूड व्हेरी गुड व्हॉट आय एम ट्राइंग टू से हियर. यातला जो व्हॉल्यूमचा टर्म आहे तो कॅन्सल होऊन जातो ना. सो डू आय नीड टू रिअली फाइंड आउट द कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली? नो, व्हॉल्यूमची टर्मच कॅन्सल होऊन गेली. मग याच्यावर एक गोष्ट काय तुम्हाला नोटीस होते, ती गोष्ट ही नोटीस होते, जर तुम्ही बफर सोल्युशनला डायल्युशन केलात ना, तर डायल्युशनमुळे बफर सोल्युशनचं पीएच बदलणारच नाही मग कधीच, कारण व्हॉल्यूम टर्मच कॅन्सल झाली की. आता मला सांगा, ह्या ऍसिडिक बफरला डायल्यूट केल्यामुळे हे डिनॉमिनेटर किती होणार आहे मग? V1 प्लस V2 प्लस V3 होईल ना. आता तुम्ही म्हणणार सर V3 कुठून आणला? एक्स्ट्रा पाणी टाकले मी. समजा ह्या ऍसिडिक बफरला डायल्यूट केलं, बाहेरून एक्स्ट्रा पाणी टाकलं, पाणी, त्यामुळे पाण्याचं व्हॉल्यूम बाहेर टाकलं V3. ऑलरेडी व्हॉल्यूम किती V1 प्लस V2 आहे, पाण्याचं व्हॉल्यूम टाकला बाहेरून V3. मग इथं पण बघा, V1 प्लस V2 प्लस V3, V1 प्लस V2 प्लस V3 ते पुन्हा कॅन्सल झाले की. मग याचा अर्थ बफर सोल्युशन मध्ये डायल्युशन केल्यामुळं पीएच नाही बदलत अप टू सर्टन लिमिट. अप टू सर्टन लिमिट पण म्हणायला लागतं याला. म्हणून मी कॉन्सन्ट्रेशन काल कदाचित काढलेलं नसणार आहे मी ते. मग बघा, सो द व्हॅल्यू ऑफ दिस pH of acidic buffer does not change due to dilution up to certain limit. आता लिमिट फार मोठा आहे, म्हणजे 10,000 तुम्ही 1000 टाइम जर डायल्युशन केलात ना तरी सुद्धा ते होत नाही, pH चेंज होत नाही. मग बाद झालं की आपल्याला. सर्टन लिमिट म्हणजे काय, 1000 लिटर पण तुम्ही टाकून सुद्धा काय पीएच नाही बदलत. आता पुढे मी रेंज सांगतो तुम्हाला किती टाइम्स पर्यंत पीएच बदलत नाही तो, पण सर्टन लिमिट पण टाकणं गरजेचं आहे ना. असं थोडे की तुम्ही ऍसिडिक बफर एका लॅबोरेटरीमध्ये एका तुम्ही कोनिकल फ्लास्क मध्ये ऍसिडिक बफर सोल्युशन तुम्ही या ठिकाणी समजा घेतलात, कोनिकल फ्लास्क मध्ये ऍसिडिक बफर सोल्युशन तुम्ही या ठिकाणी घेतलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायल्युशन करत गेलात पण त्याचा पीएच बदलत नाहीये, पण ते सर्टन लिमिट पर्यंत. असं थोडं आहे की तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली सिंटेक्स पाण्याची टाकी सगळेच पाणी टाकून येणार त्यात, बघा आता पीएच बदलतोय का नाही बदलतोय. तसं नाही म्हटलंय मी. म्हणजे कुठल्या पॉइंटला कुठं काय सांगतो ते व्यवस्थित लक्षून बघा. म्हणजे डायल्युशन मुळे
बफर सोल्युशनचं पीएच नाही बदलत. इथे पण मी असं दाखवलंय. डायल्युशन पीएच बदलणारच नाही माझं. हा फक्त माझं मेन एम काय आहे की ऍडव्हान्स वाले ते रिएक्शन करून कसं सोडवा सांगतात याकडे फक्त लक्ष द्या तुम्ही. किंवा ऍडव्हान्सला दुसरी अजून रिएक्शन देतील तुम्हाला, ते अशी रिएक्शन देतील. सॉल्ट पर्यंत देतील. आता इथं बघा रिएक्शन कशी, काल पण तशीच केली होती मी. इथं वीक बेस आणि त्याचा सॉल्ट तयार झाला. काल पण कसं केलं होतं, वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट, आणि नंतर उलट केलं, सॉल्ट पहिल्यांदा घेतलं नंतर ऍसिड तयार केलं. आता इथं पण तुम्ही सॉल्ट पर्यंत घ्या आणि त्याला बेसमध्ये टाका आणि पुन्हा त्यानं तयार केलं वीक बेस आणि सॉल्ट तयार झाला परत नवीन एक. मग तुम्ही म्हणणार सर हे कसं काय सॉल्ट तयार झालं इथं? अरे बाबा ही ऍसिड बेस रिएक्शन आहे. कसं काय? हे कसं काय ऍसिड? NH4+ जी लोक आदनं मधनं लेक्चर बसत का नाही त्याच्याकडं कसं काय ऍसिड, जी दररोज लेक्चर अटेंड करतात वही बरोबर वाचतात त्यांना माहिती ते. NH4+ चं सॉल्ट हायड्रोलिसिस मी शिकवलंय. NH4+ चं हायड्रोलिसिस ऍक्विस, हे सगळं ऍक्विस असतंय. सॉल्ट हायड्रोलिसिस केलं NH4+ तर पाण्यामधून NH4+ ला प्लस काय उचलणार, OH- ला, आणि मग सोल्युशन मध्ये काय प्रोड्यूस करणार, H+. मग हे ऍसिड झालं ना. इनडायरेक्टली H+ दिलाय, स्वतः कोणी H+ नाही दिला त्यानं. स्वतः कोणी H+ नाही दिला म्हटलं मी त्यानं. ते हा H+ वॉटर मधून आलाय, इनडायरेक्टली दिलाय, मग झाला की ऍसिड. हा कॅटन जे असतात ते ऍसिडिक सोल्युशन तयार करतात. काल पण बघा, काल CH ते CO- Na होतं ना, असं होतं बघा. काल CH ते CO Na होतं आणि त्याला HCl मध्ये टाकलं होतं. मी म्हटलं होतं की हा तयार करतो बघा ऍसिड, आणि सॉल्ट तयार होतो NaCl, हे ऍसिड, आणि हा बेस म्हणून काम करत होता. मग आयनचे बेस म्हणून काम करतात, कॅटनचे ऍसिड म्हणून काम करतात. मला काय त्याशी देणेकड नाही. आय हॅव टू फॉर्म द बेसिक बफर, ते इम्पॉर्टंट आहे. मग समजा NH4Cl ची काहीतरी मी घेतो, ऍसिड आहे म्हणून A लिहितो, M1V1, बेस असेल तो M2V2. मग आता मला माहित आहे ना की काय पाहिजे, शिल्लक माझ्याकडे पाहिजे आहे तो म्हणजे सॉल्ट राहायला पाहिजे शिल्लक, आणि वीक बेस. आता इकडे वीक बेस आलाय बघा. हा आता ह्याचा सोडून द्यायचा काय संबंध नाही आपल्याला. हा वीक बेस आलाय, हा आणि त्याचा सॉल्ट राहायला पाहिजे शिल्लक. मग सुरुवातीला दोघे तयार होत नाही. मग त्यासाठी काय करायला लागेल, यासाठी तुम्हाला NaOH ला लिमिटिंग रिएक्शन करायला लागेल. मग तो संपला आणि जो एवढा लिमिटिंग असतो तेवढाच प्रोडक्ट तयार होतो. मग हा पण बी तयार झाला आणि हा किती राहिला शिल्लक, A-B. मग बघूया, सॉल्ट राहिला A-B आणि वीक बेस राहिला बी. बेसिक बफर तयार झाला. आणि पुन्हा NH4Cl चं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार मग मी त्यावेळी, A-B/V1 + V2, आणि NH4OH चं कॉन्सन्ट्रेशन राहील B/V1 + V2. So this is the basic buffer now. Salt and this weak base. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण जाऊयात. आता आपण, मला कळलंय आता काय बेसिक बफर कसं होतं. पीओच डिटर्मिनेशन करतो मी. आता बेसिक बफर लिहितो, त्यासाठी NH4OH पाहिजे आणि NH4Cl पाहिजे मला. हे दोघं पाहिजेत सोल्युशन मध्ये, ऍक्विस सोल्युशन मध्ये. पहिली जी रिएक्शन लिहितो, NH4OH डिसॉल्ड केलं NH4+ मध्ये आणि प्लस OH- मध्ये.
NH4Cl डिसोल्ड झालं NH4 प्लस आणि Cl मायनस मध्ये. सॉल्ट सगळे स्ट्रॉंग असतात ना, त्यामुळे सिंगलर दाखवायचं रे बाबा. इथं कॉमन आयन अपलोड झाला बघा, कॉमन आयन. मग आता पहिल्या रिएक्शन साठी, फर्स्ट रिएक्शन साठी केबीचे एक्सप्रेशन लिहिता येतं बघा. केबी इज इक्वल टू, कारण तिथं मला OH मायनस काढता येतो ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस डिवाइड बाय NH4OH. मग याच्यावर मी OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं, ते म्हणजे काय, केबी इंटू NH4OH डिवाइड बाय NH4 प्लस. ओके. मग इथं आता कॉमन आयन इफेक्ट ऑपरेट झाला. कॉमन आयन इफेक्ट ऑपरेट झाला तर काय होतं या ठिकाणी बघा. आणि कॉमन आयन हा नेहमी वीक इलेक्ट्रॉनवरती ऑपरेट असतो, लक्षात घ्या. मग याचा अर्थ प्रोडक्ट साइडला NH4 प्लस जास्त तयार झालेत. सो दिस रिएक्शन विल बिकम बॅकवर्ड. दिस रिएक्शन विल बिकम बॅकवर्ड. मग आपल्याला बेसिक बफर साठी कालच्या सारखेच अझम्पशन्स लिहायला लागतील. काय काय अझम्पशन्स आहेत मग, ते म्हणजे पहिलं अझम्पशन्स फॉर बेसिक बफर. कुठे गेलं अझम्पशन, ते म्हणजे NH4 प्लस प्रोड्यूस ड्यू टू सॉल्ट. सॉल्ट मधून जे NH4 प्लस जे तयार होतात ना, ते सर्वात जास्त असतात. म्हणजे हा मेजर सोर्स आहे. कारण तुम्ही विचार करा ना, की पहिली रिएक्शन जर बॅकवर्ड झाली तर पहिल्या रिएक्शन मधून NH4 प्लस जास्त तयार होणार नाही ना. कारण पहिल्या रिएक्शन मधून NH4 प्लस जास्त तयार करण्यासाठी रिएक्शन शुड बी फॉरवर्ड. पण कॉमन आयन इफेक्ट ऑपरेट झाल्यामुळे रिएक्शन बॅकवर्ड झाली. तर NH4 प्लस ड्यू टू सॉल्ट इज ऑलवेज मोर दॅन द NH4 प्लस ड्यू टू वीक बेस. हे पहिलं अझम्पशन. दुसरं अझम्पशन जे आहे ते म्हणजे डिसोसिएशन ऑफ वीक बेस इज निग्लिजिबल. म्हणजेच काय, मीन्स अल्फा इज निग्लिजिबल. झालं. मग हे जर कळलं तर कॅन आय से दॅट मेजॉरिटीली NH4 प्लस हा सॉल्ट मधून तयार होतो. तो कॅन आय से दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. जर ही रिएक्शन 1:1 असेल तर, म्हणजे 1 मोल सॉल्ट रिएक्ट झाला की 1 मोल NH4 प्लस तयार होतो ना. म्हणजे जेवढा सॉल्ट रिएक्ट करतो तेवढाच NH4 प्लस तयार होतो. म्हणजे जेवढं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढं NH4 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन असेल. म्हणून सॉल्टचं झालं आणि हे वीक बेसचं कॉन्सन्ट्रेशन झालं. हा, चला झालं काम सगळं सोपं. OH मायनस इज इक्वल टू, नाव आय कॅन से KB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक बेस. वीक वर लिहित बसू नका, ते वीक ऑलरेडी मला माहित आहे. बेस फक्त म्हणायचं आणि ते सॉल्ट म्हणायचं. ह्याचं डेरिवेशन काल घेतलंय, सेम डेरिवेशन आहे, सेम रेसिप्रोकल करायला. काल कसं केलं माहिती ना, सॉल्ट आपण ऍसिड केलं, इथं फक्त सॉल्ट आपण बेस करा रेसिप्रोकल केल्यावर, कारण मायनस येतं ना इथं मध्ये, ते मायनस मल्टिप्लाय केल्यावर. हे इक्वेशन म्हणजेच ना ऍसिडिक बफरचं रिफ्लेक्शन आहे, मिरर इमेज आहे. काल मी डिरेक्शन केले संध्याकाळी त्यासाठीच, ते परत सांगत बसणार नाही. आणि याला परत म्हणा बाबा तुम्ही, हेंडरसन रिस्पेक्ट टू द सायंटिस्ट, Hasselbalch equation for determination of pOH.
फॉर बेसिक बफर. आणि इंटरेस्टिंगली इथं पण सॉर्ट अपॉन ह्या इक्वेशनची पण व्हॅलिडिटी सॉर्ट अपॉन बेसचा रेशो तोच आहे. काय? दिस इक्वेशन इज व्हॅलिड. त्यासाठी सॉर्ट अपॉन बेसचा रेशो आहे तो लेस दॅन इक्वल टू 10, लेस दॅन इक्वल टू 1/10 मिनिमम रेंज काढते ते सेम आहे. सगळं मिरर इमेज आहे. त्यामुळे मला इथं काय फार वेळ लागणार नाही. काही सगळं सांगितले मी तुम्हाला. याच्यात एक छोटा क्वेश्चन करतो आपण. छोटा क्वेश्चन तुम्हाला एक आयडिया येईल. नंतर न्यूमेरिकल मी सगळे स्टार्ट करणार आहे. एक छोटा क्वेश्चन बघा काय असतो. कॅल्क्युलेट OH minus in 0.02 molar NH3 whose Kb is equal to 2 into 10 raised to minus 5 and 0.05 molar NH4Cl. बर, आता इथं OH मायनस काढा म्हटलं की मला म्हणा, अरे वा बेसिक बफर क्वेश्चन आला की सॉर्ट आहे. सरांनी सांगितले हाच NH4OH म्हणून काम करतो, म्हणजे वीक बेस. चला पटकन झटझट. POH is equal to PKB plus concentration of log to the base 10 salt upon base. मग ती पोरं इकडे लक्ष देत नाहीत. सगळ्यांना वाटलं बाई किती अभ्यास करायला आहे, एवढं सगळं काढलं आन्सर. अरे वा, व्हेरी गुड. प्रॉब्लेम एंट्रन्स मध्ये काय आहे की एवढा वेळ लावायचं नाही आपल्याला. एवढा वेळ लावायचं नाहीये. मान्य आहे तुम्ही ह्या मेथडने गेला तर पीओएच वरनं मग सरांना सांगितले ते पीओएच मिळाले की मग ते पीओएच व्हॅल्यू मिळते. समजा पीओएच व्हॅल्यू किती भेटली 3 × 10⁻⁴. सरांना सांगितले पुढे अरे बाबा -5 - log3 करा आणि सरांना सांगितले 0.48 आहे, मग तुम्ही ते सॉल्व्ह करा. हे असं. पण एवढी सगळी कुस्ती खेळायची कुणा सांगितलं तुम्हाला? एवढी सगळी कुस्ती खेळण्याची गरज नव्हती. हा मान्य आहे, हे बेसिक बफरच आहे. व्हेरी गुड, आय अप्रिशिएट यू. दिस इज अ बेसिक बफर. You have correctly identified it, but you don't have to do such कुस्ती. त्यासाठी एक वर फॉर्म्युला होता की आपल्याकडे. हा जरी भले डेरिवेशन मध्ये वापरला होता ना तरी हा वर फॉर्म्युला होता ना या ठिकाणी वेळ वाचवायला. हा फायनल लॉ वगैरे घेतल्यानंतर मग वेळ वाचवण्यासाठी हा फॉर्म्युला माझ्याकडे होता. मग मी काय करणार, OH मायनस इज इक्वल टू, हा फक्त ते उलट फुलट आहे. उलट फुलट म्हणजे इथे बेस आपण सॉल्ट आहे, इथे सॉल्ट आपण बेस होतो. OH minus is equal to Kb into concentration of base upon concentration of salt. झालं. Kb ची व्हॅल्यू पुट करा 2 × 10⁻⁵. बेस होतो तुमचा 0.02, सॉल्ट होतं 0.05. हे 4/5 म्हणजे 0.8. 0.8 म्हणजे इकडे गेला 8 × 10⁻⁶. आला आन्सर. ठीक आहे. म्हणून सांगतोय एंट्रन्सच्या परीक्षेमध्ये व्हर्सॅटाइल अप्रोच पाहिजे. व्हर्सॅटाइल अप्रोच अभ्यास सगळीच करतात बघा. म्हणून तर JEE नीटला ऍडव्हान्स स्कोर सगळ्यांचाच का होत नाही स्ट्रॉंग? ज्याच्याकडे व्हर्सॅटाइल अप्रोच आहे, एका मेथड नाही तर दुसऱ्या मेथड, दुसऱ्या मेथड तिसऱ्या मेथड, तिसऱ्या चौथ्या मेथड, असं सारखं फिरवत व्हर्सॅटाइल अप्रोच ज्याच्याकडे आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करताना, त्याचा पेपर लवकर आवरतो, जास्त क्वेश्चन तो अटेम्प्ट करतो आणि ऍक्युरेटली करतो. आणि ऑल इंडिया रँक त्याची फार कमी येते. मग हा नुसता अभ्यास एक अभ्यास नाहीये. व्हर्सॅटाइल अप्रोच विथ लॉजिक विथ कन्सेप्ट आणि काम करावं लागतं स्पीड प्लस अॅक्युरेसी. मग यासाठी सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जरा डेरिवेशन बघताना सुद्धा काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे यासाठी. आणि तर बेसिक बफर जो काम करतोय
याच्यासाठी आता एक चार्ट देतो, ते म्हणजे जर तुमचा सॉल्ट अपॉन बेसचा जो रेशो आहे, तो 1/10 आणि 10च्या मध्ये जर असेल तर तुम्ही यू कॅल्क्युलेट पीएच कॅल्क्युलेशन बाय बेसिक बफर. जर 10 पेक्षा मोठा झाला तर पीएच कॅल्क्युलेशन बाय सॉल्ट हायड्रोलिसिस, कारण सॉल्ट वाढला सॉल्ट हायड्रोलिसिस. आणि 1/10 पेक्षा कमी आला की पीएच कॅल्क्युलेशन बाय वीक बेस. कारण रेशो कमी झाला की बेस वाढला ना. पीएच कॅल्क्युलेशन बेस न करा, यू डू द पीएच कॅल्क्युलेशन बाय बेस. मग आता आपल्याला बफर रेंज काढता येते बेसिक बफरची. बफर रेंज मग याच्यामध्ये पण दोन आहेत, मिनिमम आणि मॅक्झिमम. मिनिमम पीएच, मॅक्झिमम पीएच. मिनिमम पीएच आणि मॅक्झिमम पीएच. आता मिनिमम पीएच आपण जो काढतो ना, त्यात तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सॉल्ट अपॉन बेसचा रेशो जर तुम्ही 1/10 टाकलात आणि इथं सॉल्ट अपॉन बेसचा रेशो तुम्ही 10 टाकला तर ते मागासारखंच आहे बघा. मिनिमम रेंज जे येते ती पीके बी करा -1 करा आणि मॅक्झिमम रेंज येते ती पीके बी +1 करा. बस मिनिमम रेंज भेटली आपल्याला पीएच आणि मॅक्झिमम रेंज भेटली पीएच आपली. आणि परत तुम्हाला जेई मेनला नीटला वगैरे क्वेश्चन विचारतील की बेस्ट बफर कुठला. बेस्ट बफर सांगितलंय जो मॅक्झिमम रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो. बेस्ट बेसिक बफर आता आहे की ज्याच्यामध्ये सॉल्ट अपॉन बेसचा रेशो इक्वल टू 1 असतो. म्हणजे दोघं पण सिग्निफिकंट अमाऊंट मध्ये आहेत, कोणी कमी नाही कोणी जास्त नाही. सो ऍट दॅट टाइम पीओएच इज इक्वल टू पीके बी. नाही आता पीएच लिहायला पण चुकीचं आहे. ते मिनिमम बफर रेंज ही ऍक्च्युली मिनिमम आणि मॅक्झिमम साठी पीओएच काढायला लागेल मला या ठिकाणी अगोदर. सो दिस इज पीओएच, कारण फॉर्म्युला माझा पीओएच आहे ना, दिस इज नॉट ऑफ पीएच. ठीक, काय हरकत नाही. पीओएच म्हणजे पीएच आहे, पण ते तुम्हाला 14 मधून मायनस करायला लागेल ना मग ते. म्हणजे ही आपली बफर रेंज आहे. बफर रेंज ऑफ बेसिक बफर इन टर्म्स ऑफ पीएच जर पाहिजे असेल ना, मग तुम्हाला काय करायला लागेल, पीके प्लस पीकेबी इज इक्वल टू 14 करायला लागेल. आणि पीके इज इक्वल टू पीकेबी इज इक्वल टू 14 जर केलात जाऊन देते, काय तुम्ही करू शकता, त्याला काय मी नवीन करून द्यायची गरज नाही तुम्हाला. काय सांगायला राहिलं, सगळं तर बेसिक बफर तुम्ही कव्हर केलंय. मला वाटत नाही कुठला पार्ट मी स्किप केला असेल. हा, आता डायल्युशन केल्यामुळे काय फरक का नाही पडत ते बघूयात. आणि ते अप टू सर्टन लिमिट का म्हटलं तर तुम्हाला सांगतो कारण. मी ते लिमिट कुठपर्यंत ते मागाशी बोललो ना, सांगतो म्हणून तुम्हाला स्टार्टिंगलाच. अप टू सर्टन लिमिट पर्यंत डायल्युशन डज नॉट अफेक्ट द बफर, बेसिक बफर किंवा ऍसिड बफर कुठले घ्या. मी बेसिक बफरवरती सांगतो. डायल्युशन डज नॉट अफेक्ट
पीएच किंवा पीओएच ऑफ बेसिक बफर? अप टू सर्टन लिमिट. अप टू सर्टन लिमिट. का सांगतो मी बघा. समजा एक क्वेश्चन आहे, NH4OH याचं तुम्हाला समजा कॉन्सन्ट्रेशन दिले 0.1 मोलर आणि समजा याचा केबी दिलाय 10⁻⁵. ओके. आणि सॉल्ट दिले विथ स्ट्रॉंग ऍसिड HCl, हे दिले 0.1 मोलर याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे तुम्हाला. आपण डायल्युशन करून बघूयात काय काय घडतंय. आता काय करा, आपण डायल्युशन करूया 10 टाइम्स. 10 टाइम डायल्यूट जर केलं ना तर याचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.01, याचं होतं 0.01 मोलर. अजून एकदा 10 टाइम्स डायल्युशन करा. डायल्युशन वाढवलं झाल्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं ना, कारण कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ना. 10 टाइम्स डायल्युशन दोघांनाही, ॲरो फोटो दाखवतो दोघांना करा. पुन्हा 10 टाइम्स केलं मी, अजून 10 टाइम्स, याचं कॉन्सन्ट्रेशन अजून कमी झालं 0.001, ह्याचं पण कमी झालं कॉन्सन्ट्रेशन 0.001. ओके. चला अजून टाका, अजून कमी करा, व्हॉल्यूम अजून वाढवा, म्हणजे 10 टाइम्स डायल्युशन करा. अजून व्हॉल्यूम वाढलं की कॉन्सन्ट्रेशन अजून कमी झालं. कॉन्सन्ट्रेशन अजून कमी झालं 0.0001, 0.0001 झालं. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर हे कॉन्सन्ट्रेशन जे नवीन आलं ते 10⁻⁴ आलं, 10⁻⁴ मोलर आलं. इथं थांबा आता. आता इथून पुढे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरू होतो बघा. इथंपर्यंत मान्य पीएच चेंज नाही झाला, एक रफ आयडिया देतोय. ऍक्च्युअली परफेक्टली अजून पुढे झालं पाहिजे पण जागा नाही माझ्याकडे. एक रफ आयडिया देतो बघा. आता इथं जर मी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन बघितलं तर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻⁴, तेवढाच अमोनियम आयन तयार होणार. कुठला? NH4 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती होणार? 10⁻⁴ होणार. ओके, 10⁻⁴ होणार. आणि आता बेस पण ऍक्च्युली आपल्याला NH4 प्लस देतोय ना, कुठल्या रिएक्शन न? बेस पण आपल्याला या रिएक्शन NH4 प्लस देतोय ना, आणि सॉल्ट पण या रिएक्शन आपल्याला NH4 प्लस देतोय. मग बेस कडून NH4 प्लस किती मिळाला बघत आपण आता बघा, तो काढायला लागेल. आता तुम्ही एक गोष्ट विसरताय बाळांनो, अप टू सर्टन लिमिट हे का म्हटलं जातं? बऱ्याच लोकांना माहित नसतं हे. अप टू सर्टन लिमिट हे ऍडव्हान्सला वगैरे फार चांगल्या प्रकारे क्वेश्चन वगैरे आले, मेन्सला नीटला पण आता अप टू सर्टन लिमिट पण हे व्हॅलिड आहे, पीएच नाही बदलत. तुम्ही मला सांगा, आपण अझम्पशन काय केलं होतं की डिसोसिएशन ऑफ वीक बेस इज निग्लिजिबल, मीन्स अल्फा इज निग्लिजिबल. या अझम्पशन वरनं हे इक्वेशन तयार केलं ना तुम्ही, हेंडरसन-हेसेलबर्ग इक्वेशन. आता तुम्ही बाळाने एक लॉजिकली मला सांगा, तुम्ही डायल्युशन करता म्हणजे काय करताय? सॉल्व्हंट ऍड करताय ना, म्हणजे वॉटर ऍड करताय. आणि वॉटर ऍड केल्यामुळं वॉटर काय करतो? दिलेल्या सोल्यूटला ब्रेक करण्याचं काम करतो ना. मग दिलेल्या सोल्यूटला ब्रेक करायचं काम केला तर याचा अर्थ जसं जसं डायल्युशन वाढवू तसं तसं NH4चं OH डिसोसिएशन वाढायला सुरू करेल. म्हणजे याचा अर्थ NH4OH चा अल्फा इन्क्रीज होत चाललाय. अल्फा इज इन्क्रीजिंग, अल्फा इज इन्क्रीजिंग.
मग मला सांग, कारण वॉटरने अल्फा वाढलं की अल्फा इन्क्रीज म्हटल्यावर मग हे ऍझम्पशन चुकलं की मग तुम्ही हे इक्वेशन वापरू शकत नाही. तर मग पुढं जास्त डायल्युशन झालं की मग आपण आणि काय केलं होतं की NH4 प्लस फ्रॉम द वीक बेस आपण निग्लेक्ट केलं होतं. पण आता निग्लेक्ट करून नाही चालणार, कारण पाणी काय करतं, वीक बेसला तोडण्याचं काम करतं दोन कंपाऊंड मध्ये. तर मग NH4OH कडून मग सफिशियंट अमाऊंट मध्ये NH4 प्लस तयार झालाय. मग यू कॅनॉट निग्लेक्ट दिस NH4 प्लस विथ रिस्पेक्ट टू NH4 प्लस प्रोड्यूस फ्रॉम सॉल्ट. मग हे अझम्पशन रॉंग झालं ना तुमचं. मग आता काय करायला लागेल, मग NH4 प्लस प्रोड्यूस फ्रॉम NH4OH काढण्यासाठी मला आपला फॉर्म्युला जुना तो KB इंटू सी. केबी काय 10⁻⁵ इंटू सी काय आता 10⁻⁴. ऍक्च्युली इथं रफ कॅल्क्युलेशन करतोय, अजून पुढे जायला पाहिजे होतं, कारण हा फॉर्म्युला केबी इंटू सी कधी वापरतो, ज्यावेळी केबी बाय सीचा रेशो हा लेस देन इक्वल टू 10⁻² असेल तर ना. पण बघा की हे 10⁻⁵ अपॉन 10⁻⁴ जे आहे ते ऍक्च्युली -1 येतं, पण -1 व्हॅल्यू 10⁻² पेक्षा मोठी आहे. हा फॉर्म्युला वापरता येत नाही, म्हणून काय म्हणतो मी रफ आयडिया द्यायला लागलो. मी आता सांगतो, जागा नाही मला खाली इथं. परफेक्टली म्हटलं तर परफेक्टली लिमिट मी टाकून दिली तुम्हाला. ते रफ आयडिया दिली की मग NH4 प्लस प्रोड्यूस ड्यू टू वीक बेस हे कन्सिडर करायला लागतील. आणि मग हे 10⁻⁵ -4 -9 -10 करा, म्हणजे 10 आलं. 10चं रूट 3.2 अप्रॉक्सिमेट 3.2 इंटू 10⁻⁵. मग हे आता तुम्हाला नाही -4 येणार ते ऍक्च्युली. -4 म्हणजे हा म्हणजे 0.32 इंटू 0.32 येणार ते. सॉरी 0.32 इंटू 10⁻⁵ येणार ते. ओके, काय नाही केलंय, असं केलं रे. -5 -4 -9 केलं, मग ते 10 इंटू 10⁻⁸ लिहायला लागेल ना मला. नाही -8 नाही लिहिणार, -10च लिहिणार. बरोबर आहे, -10 होणार. आणि -10 -5 झालं आणि 10 रूट 3.2 ते बरोबर लिहिली तुम्ही. ठीक आहे, ओके. मग आता पीएच काढण्यासाठी हे दोघांचं पण इन्व्हॉल्वमेंट घ्यायला लागेल. तो फॉर्म्युला वापरून चालणार नाही. मग तुम्हाला ते क्वाड्रेटिक इक्वेशन करून वगैरे मग तुम्हाला ते सोडवावं लागेल एक्सप्रेशन वरून. मग ते इथनं हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. मग आता लक्षात आलं का, डायल्युशन ऑफ टू सर्टन लिमिट काय आहे हे इम्पॉर्टंट असतं. नाही उगाच किती पण टाकणं पण गरजेचं नाहीये त्याला. त्याच्या पुढच्या स्टेपला परफेक्टली आपला हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे बघा, केबी इंटू सी परफेक्टली ऍप्लिकेबल आहे. व्हॉल्यूम वाढवत जाईल तसं सॉल्व्हंटचं काम सोल्यूटला ब्रेक करायचं असतं. मग म्हणून तर आयन स्तर असतात, आणि म्हणून तर आयनिक इक्विलिब्रियम चॅप्टर आहे, वॉटर आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला आता हा असा गैरसमज मॅथमॅटिकली व्हायला नको. हे बघा, असे मॅथमॅटिकल गैरसमज फार असतात. मॅथमॅटिकल तर डिनॉमिनेटर कॅन्सल होतो, आणि मॅथ्स वाले ह्याला ते सोडून देतात. मग म्हणून तर फिजिक्स आणि केमिस्ट्री इन्व्हॉल्वमेंट आहे ना मग पुढचं काम करण्यासाठी. लक्षात काय म्हणतोय, हे अशा प्रकारे या ठिकाणी डायल्युशन केल्यामुळं अप टू सर्टन डिग्री पण डायल्युशन ऍप्लिकेबल आहे. आणि डायल्युशन वाढवत असं मी तुम्हाला मागच्या पण लिहून दिलं वहीत, अल्फा वाढत जात असतो, डिसोशिएशन इन्क्रीजेस. आता बेसिक बफर, ऍसिड बफर सगळे पार्ट मी कव्हर केलेत. सो दिस कंप्लीट टुडेज पार्ट. नेक्स्ट लेक्चर पासून आपण
न्यूमेरिकल आणि डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्ह करायला स्टार्ट करत आणि शेवटचा एक पॉईंट राहतो तो म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. तो झाला की आपला चॅप्टर कम्प्लीट. तोपर्यंत जेवढे शक्य आहेत नोट्स वरती तेवढे क्वेश्चन्स तुम्ही वर्षामधले प्रॅक्टिस करा. नंतर मी सेपरेट लेक्चर घेऊन थोडा मध्ये पॉज घ्यायला लागेल मला. पॉज घेऊन तुमचे सगळे मागचे एंट्रन्सचे एक्स्ट्रा अजून क्वेश्चन्स आहेत मला सोडून घ्यायचे. तर पुढची सगळे लेक्चर मग आपण फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करण्यावरती ठेवूयात. चलो दे, आजचा पण आपला कम्प्लीट झालाय. विल मीट इन नेक्स्ट लेक्चर.